नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. नगर परिषदची एक अपडेट आलेली आहे आपल्या समोर. अपडेट तसं आपण याला असं काही खास अपडेट म्हणणार नाही माझ्या मते. का माहिती आहे का पोरांनो? कारण की आपण आता अपडेटची वाट बघत नाही, आपण बघतोय जाहिरातीची वाट. लास्ट टाइमला एक मीटिंग झाली, यांची खूप थाटामाटात मीटिंग झाली. बट आता कळतंय की ती फक्त ते लोक आले, खाल्ले पिले, नाश्ता केला, घरी गेले. बरेच जण अब्सेंटच होते. मग त्यामुळे आता एक तात्काळ मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी भरपूर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, बघणार आहोत आपण या छोट्याशा लेक्चर्समध्ये. बट सगळ्यात महत्त्वाचं पोरांनो हे आहे की आशा जी आहे ना ती सारखी सारखी तोडली जाते यांच्याकडनं प्रत्येक वेळेला. आता मुलगा प्रत्येक वेळेला मला जेव्हा प्रश्न विचारतो, मॅम जाहिरात कधी येणार आहे, मी त्याला हे सांगणार नाहीये की बाबा येईल, बघू एखाद्या वर्षात, ह्या वर्षात बघूया. हा लवकरच येईल हे म्हणावंच लागतं आपल्याला, कारण की मुलाची आशा असते की बाबा येईल, हे ऐकायचं असतं त्याला. या आशेवर प्रत्येकाचं इथं जे करिअर आहे ते सध्याला सुरू आहे. प्रत्येकजण या आशेवर काम करतोय, या आशेवर अभ्यास करतोय की जाहिरात येईल. पण यांच्या जाहिराती येणं बाकीचं राहिलं, मीटिंगच होतात. आता आजची जरा मीटिंग इफेक्टिव्ह वाटतीये मला तरी. बघूया, आता 150 दिवसाचा अल्टिमेटम आहे, तर 150 दिवसात जाहिरात आली तर खरंच मग आपण नक्कीच मग सरकारला आपण धन्यवाद म्हणूच. पण मग नाही आली तर सगळ्या गोष्टीची उत्तरं आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. मी खूप सुंदर अशी इथं माहिती लिहिलेली आहे. पुन्हा मीटिंग TCS पैकी एकाची निवड खूप वर्षापासून आस लावून बसलेल्या या भरती प्रक्रियेची श्री गणेश करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आमची, की लवकरात लवकर काढा बाबांनो जाहिरात. सो बघा, इथं MPWSI ची पदे असावी अशी भरपूर विद्यार्थ्यांचा एक आपण म्हणू शकतो की इच्छा आहे, भरपूर मुलांचा मानस आहे की बाबा ही पदं असावी, कारण की विद्यार्थ्यांनी कोर्स केलेले आहेत यासाठी, या पदांसाठी कोर्स करून ठेवलेले आहेत. आपल्याकडे सगळे असेच विद्यार्थी आहेत. सो ही आपली नोटिफिकेशन जी आली आपल्याला बैठकीची, ज्याच्यामध्ये गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड ची पदं असणार आहेत, लक्षात घ्या. हां, तर बघा ही जाहिरात जी की 9 तारखेला म्हणजे आजच, सॉरी, ही अपडेट आजच 9 तारखेला आलेली आहे आपल्याला. आजच 9 तारखेला यांची मीटिंग सुद्धा झाली. विषय जो आहे तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. विषय तुमच्या समोर आहे. तर राज्यातील नगर परिषद आस्थापन येथील गट क गट ड. आता खरं तर इथं त्यांनी गट ब आणि गट ड म्हटलेलं आहे, पण जेव्हा जाहिरात तुम्ही संपूर्ण वाचाल तर त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की बाबानो, हा बघा इथं दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित, काय गट ब अराजपत्रित, गट क गट ड संवर्गातील नामनिर्देशित कोट्यातील पदे सरळ सेवेने भरणे प्रक्रिये एकत्रित मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे. यांनी तर म्हटलंय खरं तर 75,000 पदं. आता बघूया, हा ही 75 नको, 75ची 1/4 जरी असली तरी पण आम्ही खुश आहोत. एवढी तरी काढा, एवढी नको. ओके, सो आम्हाला फुल नको, फुलाची पाकळी दिली तरी चालेल, त्याच्यात पण आम्ही खुश आहोत, लक्षात घ्या. सो अशा प्रकारे ही जाहिरात ब ची सुद्धा आपण बघू शकतो. त्यानंतर इथं महत्त्वाची अपडेट जी आहे, आपण जे म्हणत होतो MPSC, तर MPSC वगैरे काही नाही आहे पोरांनो. वन्स अगेन आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे TCS IBPS. फक्त एवढंच की TCS आहे बघा, त्यांनी सरळ सरळ सांगितलं की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड आणि IBPS, तर या दोन कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे. पण या शासन निर्णयानुसार अजून प्रयत्न चालू आहेत, पण या दोन्हीपैकी एक कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आले, म्हणजे फिक्स आहे, एकतर TCS घेईल किंवा IBPS घेणार आहे या सगळ्या गोष्टी. तर या सेवेद्वारे गटक गड्डच्या विविध संवर्गातील पदं जी आहेत रिक्त, तर ती भरण्याची सूचना दिलेली आहे. सरळ सेवेच्या पद्धतीने रूपरेषा वेळापत्रक ठरवण्यात येईल लवकरात लवकर. या या म्हणजे या मीटिंगचं हेच एक तात्पर्य आहे की दृकश्राव्य म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही पूर्ण मीटिंग पार पडली आहे. आणि जर तुम्हाला या मीटिंगचा पूर्ण व्हिडिओ सुद्धा पाहायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही गुगलला टाकून बघा, ही ID आहे गुगल मीटची. सो ही ID टाकून तुम्ही गुगल मीटला सुद्धा ही झालेली जी काही कॉन्फरन्सिंग आहे ती सुद्धा बघू शकता दृकश्राव्य. तर काय म्हटले, अद्याप प्राप्त झालेल्या बाबत आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 12/1/2026 रोजी दुपारी 3 वाजता
परत एकदा ही जी मीटिंग आहे तर ती करण्यातील सदर बैठक आवश्यक माहितीसह व्यवस्थित उपस्थित राहावे. सो आता म्हणजे 12 तारखेला अजून एक मीटिंग होईल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि असं वाटतंय की बाबा त्या मीटिंग नंतर आपल्याला एक फायनल डेट जी आहे तर ती कळेल. या परीक्षेची नगर परिषदेची कन्फर्म डेट आणि 150 दिवसाचं अल्टिमेटम आहे. या 150 दिवसाच्या अल्टिमेटम नंतर आपल्याला की बाबा या 150 दिवसामध्ये काहीतरी काम होऊन परीक्षा किंवा आपण म्हणू शकतो फॉर्म फिलिंग वगैरे सुरू झालं पाहिजे. आता 12 तारखेनंतर आपल्याला कळणार आहे की फायनली कधी होतीये परीक्षा. आपण म्हणतोय की लवकरात लवकर बाबा जानेवारी फेब्रुवारीमध्ये तरी जाहिरात आली तरी जूनपर्यंत एक्झाम वगैरे होईल आणि हे 2026 वर्ष एक पद तुम्हाला मिळेल हीच आशा आपण करतोय. आणि या 26च्या वर्षामध्ये कुठलं तरी एक पद मिळवायची तयारी आपल्याला आत्तापासून सुरू करायची आहे. तुमच्या पातळीवर तुमच्या पद्धतीने सुरू करा अभ्यास. बऱ्यापैकी सिलेबस तुम्हाला माहिती आहे. लवकरात लवकर ग्रामसेवक, त्यानंतर आता ग्रामसेवकचं पद नाहीये पण तुम्हाला मी वेगवेगळी जी काही पदं आहेत त्यांचा टेक्निकल अभ्यासक्रम घेऊन येणार आहे. MPW SIचा तर टेक्निकल अभ्यास आपल्याकडे ऑलरेडी आहे. आरोग्यसेवक याचा आपण सार्वजनिक आरोग्य विभागासाठी घेऊन येणार आहोत आणि नगर परिषदेचा सुद्धा जो काही स्वच्छता निरीक्षकचा टेक्निकल अभ्यास आहे तो सुद्धा हळूहळू सगळं आपण यूट्यूबवर घेऊन येणार आहोत. जरी अभ्यासक्रम तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला पुढचा अभ्यास तुमचा स्वतःहून तुम्हाला करता येईल. काय प्रत्येक वेळेला बॅच आणि पुस्तक याची गरज नाहीये. प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिकपणे राहून अभ्यास करा. सगळं होतंय आणि ज्या काही अपडेट्स असतील तर त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि या आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करत राहील. तुम्ही फक्त दोन्हीही चॅनल जॉईन करून ठेवा. यूट्यूबचं आणि टेलिग्रामचं नोटिफिकेशन तिथंच तुम्हाला मिळणार आहेत. थँक्यू सो मच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.